नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मुळ्याच्या शेंगांची भाजी. बनवायला झटपट अशी रेसिपी तयार होते. साधी सोपीच अशी रेसिपी आहे. पण काय होतं, मुळ्याच्या शेंगा शिजायला थोडासा वेळ लागतो. मग ते उकळून घ्यावं लागतं. त्यातला अर्कही काही कमी होऊन जातो. आज आपण इथे असं न करता एकाच स्टेपमध्ये ही भाजी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी एक अर्धा किलो एवढे ह्या मुळ्याच्या शेंगा घेतल्या आहेत. मुळ्याच्या शेंगा घेताना अशा कोवळ्या आणि ताज्या हिरव्यागार पाहून घ्यायच्या आहे. पहा, लांबसडक अशी ही मुळ्याची शेंग असते आणि इतपत अशी ही बारीक. एवढी बारीक असली की ही शेंग खायलाही छान लागते. तर अशा ह्या एवढ्या जरी असल्या तरी कोवळी अशी शेंग असते आणि तितकीच खायलासुद्धा मस्त लागते आणि शिजतेही पटकन. तर अशी कोवळी पाहून मुळ्याच्या शेंगा घ्यायच्या. आता या शेंगा आपण धुवून घेऊयात. तर इथे मी या मुळ्याच्या शेंगा धुवून घेतल्या. यातील सर्व पाणी असं निथळून घेऊयात. तर हे पहा, जेवढ्या कोवळ्या शेंगा तेवढ्या शिजायलाही वेळ लागत नाही. यातही अजून एखाद थोडीशी अशी जाड शेंग असेलच. हे पहा, अशी एखाद जाड शेंग आहेच, तर ती काढून घ्यायची. किंवा तशी जर शेंग असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाण्यातून काढून घ्या, पण जास्त शिजवू नका किंवा उकळवू नका. आता यातील पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला शेंगदाणे मिरची फिरवून घेऊया. तर इथे मी अर्धी वाटीला थोडेसे कमी, पाववाटीपेक्षा थोडेसे जास्त भाजलेले शेंगदाणे घेतले. एक 6-7 लसण पाकळ्या आणि 2 लाल बेरडी मिरची घेतली किंवा सुक्या 2 लाल अख्ख्या मिरच्या घेऊ शकता. तर बेरडी मिरचीने रंगही छान येतो. किंवा तिखटही तुम्ही 2 ते 3 लाल अख्ख्या सुक्या मिरच्या घेऊ शकता. आता हे मिक्सरला असं जाडसर फिरवून घेतलं. तर इथे सर्व शेंगांचं पाणीही निथळलं होतं. आता शेंगा आपण बारीक अशा इथे कट करून घेऊयात. तर कोवळ्या शेंगा आहेत म्हणून मी अशी फोल्ड करून घेतल्या, दुमडून घेतल्या आणि पटपट असे ह्या चिरून घेऊयात. तर एवढ्या अर्धा ते पाऊण इंचच्या तुकड्यांमध्ये सर्व शेंगा मी अशा ह्या चिरून घेतल्या. हे पहा. आता शेंगासाठी आपण एक मध्यम ते मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेऊयात. कांदाही इथे बारीक चिरून घेतला. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया मोठा अर्धा चमचा एवढे तेल. तेल थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे या शेंगाही एखाद 2 शेंग मोठी जाड निवर असेल तर तीही मग शिजून जाते. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. मोहरी चांगली फुटल्यानंतर जिरेही चांगले फुलू द्यायचे. त्यानंतर आता इथे अजून 5-6 लसणाचे मी अशी बारीक काप करून घेतले होते. लसणाचे कापही लालसर झाल्यावर इथे चिरलेला कांदा घालूयात आणि कांदा चांगला परतवून घेऊयात. लसूण लालसर झाल्यावर मगच कांदा घालायचा. कांदाही आता गुलाबी रंगावर चांगला मऊ होत आला की तेव्हा यात घालूया 1 चमचा एवढी मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा एवढी धनेपूड आणि पाव चमचा एवढी हळद. इथे मी 2 बेरडी मिरची घेतली. त्या कमी तिखट असतात म्हणून मी इथे 1 चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतले. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आता यात घालूयात मुळ्याच्या शेंगा आणि ह्यावरच घालूया चवीनुसार मीठ. आत्ताच मी सर्व चवीनुसार मीठ घालते म्हणजे शेंगांच्याही पूर्ण आतपर्यंत मुरतो आणि मिठाचं पाणी झाल्यामुळे शेंगाही मग मऊसूत अशा शिजतात. मध्यम ते मोठ्या आचेवर चांगल्या उलटपालट करून घेऊयात. या फोडणीमध्ये चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आणि चांगल्या परतत आल्या की आता मात्र गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण. कुठूनही वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि 4 ते 5 मिनिटानंतर मंद आचेवर झाकण ठेवून काढून घेतलं. पुन्हा तळापासून एकदा हलवून घेऊयात. तर इथेच एक वाफेमध्येच 80% एवढ्या हे शेंगा शिजल्या आहेत. अजून वरून थोडासा पाण्याचा शिंपडा देऊयात. पाण्याचा शिंपडा दिल्यावर अजूनच पूर्ण आतपर्यंत ही शेंग शिजल्या जाईल. थोडासा असा पाण्याचा शिंपडा देऊन मध्यम ते मोठ्या आचेवर अजून 1 ते 2 मिनटं चांगली परतवून घेऊयात. चांगले 2 ते 3 मिनटं उलटपालट करून घेतली. आता शेंग कितपर्यंत शिजली आहे तेही आपण पाहूयात. तर हे पहा, बोटाने प्रेस करताच अगदी मॅश होते, म्हणजे शेंग आपली शिजत आली आहे, चांगली शिजली आहे. आता वरून घालूयात आपण मिरची, शेंगदाणे, लसूण फिरवून घेतले होते मिक्सरला, तो दाण्यांचा कूट घालूयात आणि मध्यम ते मोठ्या आचेवर हे सुद्धा 1-2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घेऊयात. अजूनच शेंगा मस्त अशा लपथपीत आणि चमचमीत होतील, आतपर्यंत चांगल्या शिजून जातील. एखाद शेंग जर जाडसर असेल तर तीही
मऊसूत अशी शिजेल. अजून गॅस मंद आचेवर केला आणि 2 मिनिटाची वाफ देऊन घेतली. आता 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून घेतले तर मिरची ही चांगली यात तळली गेली आहे आणि दाण्यांचा कूटही शेंगांना मस्त कोट झाला आहे. लपथपीत आणि चमचमीत अशी ही मुळ्याच्या शेंगांची भाजी आपली शिजली आहे. आता वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करूयात आणि गरमागरम मुळ्याच्या शेंगांची भाजी सर्व्ह करूयात. चपातीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकतो. मस्त अशी शेंगांची भाजी लागते. टिफिनसाठीही बनवू शकतो. अगदी टेस्टी. फुलक्यासोबत सुद्धा मस्तच लागते किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबतही छानच होते. एखाद वेळेस या शेंगा उकळून घ्याव्या लागतात किंवा वाफाव्या लागतात. असं न करता तुम्ही पाहिलंत आजपर्यंत मऊ अशा शेंगा शिजल्या. एकचदा आपण फोडणीत टाकल्या तरीसुद्धा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. धन्यवाद.